भारतात सरकारने 1969 पासून श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आता साहजिकच प्रश्न असा की या दिवसाची किंवा खरं तर या तिथीची निवड का केली गेली. याचं एक कारण असं सांगण्यात येतं की श्रावण पौर्णिमेला आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीत महत्वाचं स्थान होतं. जुन्या शिक्षण पद्धतीत म्हणजे आपल्या गुरुकुल पद्धतीत. जसं अलीकडे 15 जूनच्या आसपास आपलं नवं शैक्षणिक वर्ष सुरू होतं, तसं तेव्हा श्रावण पौर्णिमेला जानवं बदललं जात असे. उपागर्म असं या विधीचं नाव होतं. श्रावण महिन्यात कधीही हा विधी केला जाईल आणि नसेल केला तर श्रावण पौर्णिमेला तो करायचा शेवटचा दिवस असं मानलं जाईल. खरं तर गुरुकुलात काय आपल्यासारखं सिलेबस वगैरे काही नाही, ॲडमिशन प्रोसेस वगैरे काही नाही. तिथे गुरु सतत शिकवत असतात. मग शैक्षणिक वर्षाची सुरुवात वगैरे असं कशाला म्हणायचं. पण हे सगळं आपल्याला लक्षात